सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात बीडमधील वंजारी समाज आक्रमक आहे। एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले, शासनात भरती केले, मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं। हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास यांना न्याय मिळणं शक्यच नाही, त्यांना पैसे दिले जातात, असं विधान दमानिया यांनी केलं होतं। या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आला आहे। 2 दिवसापूर्वी अंजली दमानिया ताईंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन 2 समाजामध्ये तेढ निर्माण हो असं वक्तव्य केलं असून वंजारा आणि मराठा समाजामध्ये इथं वादंग लावायचं काम चालू आहे आणि इथं वंजारी समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून। असं काही नाही आहे की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत। इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत, SP साहेब वेगळ्या समाजाचे आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की 100%च वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत, वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत, अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक आहेत। वंजारी समाजाने दहशत केली, वंजारी समाज असं करतो तसं करतो, असं काही नाही आहे। इथं वंजारी समाजालाच भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी। त्या ताईंनी इथं येऊन आमचा वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही आत्ताच ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन इथं PI साहेबाला निवेदन दिलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे। पण ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI साहेब यांनी आतापर्यंत काय गुन्हा नोंद केलेला नाही। आमची हात जोडून प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित ताईवर कठोर कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा। गुन्हा नोंद नाही झाल्यास करण्यात येणार। आम्ही इथंच ठिय्या आंदोलन करणार आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या कायद्यानुसार आम्ही कायदा हातात न घेता आंदोलन करणार आहेत।